नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओ तुमचं सर स्वागत आहे। जे 23 तारखेला सवाई केसरी मैदान होतं त्या मैदानाबाबत सगळ्यात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेले आहे। हे मैदान आता होणार की नाही असं या ठिकाणी समोर आलेलं आहे। मित्रांनो, जे काही सवाई केसरी हे मैदान पुरंदर केसरी पुणे जिल्ह्यातील जे काही होणार होतं त्या मैदानाबद्दल सगळ्यात महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे। जे काही मैदान आहे जे मैदान या ठिकाणी कॅन्सल करण्यात आलेलं आहे। आता हे मैदान नेमकं का कॅन्सल करण्यात आले त्याची कारणे देखील या ठिकाणी समोर आली आहेत। तसं पाहायला गेलं तर आता 23 तारखेच्या शिफ्टच्या मैदानासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून नंदी येणार होते। त्यामध्ये पाहायला गेलं तर अनेक बैलगाडी मालकांनी देखील शिफ्ट आपणच न्यायची अशी तयारी देखील दर्शवली होती, पण हे अचानक मैदान कॅन्सल झालं नाही। संपूर्ण बैलगाडी शौकीनामध्ये बैलगाडी प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरलेली आहे। तर मित्रांनो, हे बैलगाडी पाहायला गेलं तर जे शिफ्टचं मैदान आहे हे मैदान नेमकं का कॅन्सल झालं याचं कारण देखील या ठिकाणी समोर आलेलं आहे। ते कारण म्हणजे आता तुम्ही पाहत असाल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत त्या निवडणुका या ठिकाणी होणार आहेत आणि या निवडणुका होणार असल्यामुळं हे मैदान या ठिकाणी आचारसंहिता लागू असल्यामुळं आणि त्यांच्या सायकलच्या काही स्पर्धा आहेत ज्या सायकलच्या स्पर्धा देखील असणार आहेत त्यामुळं या ठिकाणी हे मैदान आचारसंहिता असल्यामुळं परमिशन या ठिकाणी सरकारकडून आणि शासकीय नियमाकडून या ठिकाणी मिळालं नाही अशी माहिती देखील या ठिकाणी आयोजकाकडून सांगण्यात आली आहे। मित्रांनो, ही होती महत्त्वाची अपडेट। ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा। धन्यवाद।